प्रेक्षकांनो, आनंदीचं म्हणणं युगंधर ऐकून घेईल का? काय वाटतं तुम्हाला? आणि आज काय घडणार ते बघूया. त्याच्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत बघा. नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला विद्याधर म्हणत असतो, निंबाळकर हाऊसची राख झाल्याशिवाय हा राडा थांबणार नाही. तर इकडे आनंदी ओरडून म्हणते त्याला, खबरदार, आणि मग ढकलूनच येते जरा कमी. विद्याधर आनंदीच्या अंगावर धावून येताना आनंदी म्हणते, खबरदार, माझ्या मुलांच्या विरोधात एक जरी शब्द बोललात ना तर खबरदार. तुम्ही हे जे काही विष कालवायचा प्रयत्न करताय ना, ते मी जिवंत असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही. तुम्ही कधी कुठल्या नात्याला किंमत दिली तो? ना भावाच्या, ना बहिणीच्या, ना बायकोच्या. कुठल्याच नात्याशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही. पण माझ्या मुलांच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. माझ्या मुलांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मी सोडणार नाही. त्यांच्यातला आणि मालक साहेबांच्यातला दुरावा हा स्वतः मी मिटवून दाखवेन. तुम्ही नाती तोडणारे असणार, पण विसरू नका, मी तुटलेली नाती जोडायला जन्मलेली आनंदी आहे. तर विद्याधर लगेच म्हणतो, वा 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 आनंदी वा, मानलं तुला, मानलं. नाही, कालपर्यंत भीतीनं थरथरणारी आनंदी, आज ही आंधळी आनंदी आज एकदम मला डोळं दाखवायला लागले. तू मला धमकी देतेस, मला? तर आनंदी म्हणते की हो. तर आता विद्याधरचं तोंड बघा कसं झालंय. कारण आनंदी पुढे सांगते, हो, कारण कारण जेव्हा एखादी गोष्ट एका आईच्या मुलांवर येते ना, त्यावेळी साधी गाय सुद्धा ना वाघीण बनते, वाघीण. माझ्या मुलांच्या वाटेला जाऊ नका. माझ्या मुलांच्या मनाशी खेळू नका. त्यांच्यामध्ये विष कालवू नका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं इकडे आनंदी सांगते. तो लगेच विद्याधर नाटक करत म्हणतो, आईला, घाबरलो, हा मी घाबरलो, लईच घाबरलो मी, असं म्हणतो तो. आणि म्हणतो, पण मानलं पाहिजे हा तुला आनंदी, लईच हिंमत आहे ग तुझ्यात. पण लक्षात ठेव, हा या विद्याधरचा खेळ आहे. इथल्या सोंगट्या तुझ्या असू शकतात, पण राजा नेहमी मीच राहणार आहे. आणि तू या मोठ्या मोठ्या बाता करायला लागलीस ना, मला पण बघायचंच आहे तू हे करू शकतीस की नाही. तर आनंदी म्हणते, मी नक्कीच करून दाखवेन. विद्याधर बघतच राहतो. आनंदी पुढे म्हणते, माझ्या मुलांविषयी स्वप्नात सुद्धा वाईट विचार करायचा नाही हा. तर प्रेक्षकांना इकडे विद्याधर हसायला लागतो आणि म्हणतो, तुझी मुलं? तू बाप आणि मुलांमधली दरी कधी पण मिटवू शकणार नाहीस. तर आनंदीला टिचकी वाजवून म्हणतो, चॅलेंज आहे माझं तुला. तर आनंदी बघा आता पुढे काय उत्तर देते. इंटरेस्टिंग वाटतं ना एपिसोड, आणि ह्याच्या पुढे इंटरेस्टिंग घडणार आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. आनंदी इथे म्हणते ठामपणे विद्याधरला, की मी ही दरी मिटवून दाखवेनच. आणि हे मी आनंदी म्हणून नाही, तर एक आई म्हणून सांगतेय. पुढे म्हणते आनंदी, लक्षात ठेवायचं. तर लगेच इकडे विद्याधर पण म्हणतो, चालतंय की, लागलं चॅलेंज. तू तुझ्या मायेचा दिवा लाव आणि मी सुडाचा असा वणवा पेटवतो की तुझ्या दिव्याची वाट सुद्धा सापडणार नाही. तर प्रेक्षकांनो, इकडे आनंदी म्हणते आता, की हे सगळं मान्य आहे. तुम्ही तुमच्या कपटाची अख्खी फौज उभी करा, पण मी माझ्या एका बाजूच्या प्रेमाने तुमच्या कपटाची अख्खी लंका दहन करून दाखवेन. प्रेक्षकांनो, खरंच हे एपिसोड्स बघायला ना खरंच इंटरेस्टिंग वाटणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि हा रिव्ह्यू ना शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंटसुद्धा करा छान छान. तर प्रेक्षकांनो, पृथ्वीला आपल्या राग अनावर झालाय. त्याने शेवटी आता पंचिंग बॅग काढली आणि त्याला सगळं आठवतंय की तुझ्या या बेजबाबदारपणामुळे आज मार्केटमध्ये माझ्या फॅक्टरीचं नाव खराब होतंय, असं युगंधर म्हटलेला असतो. बाबा म्हणजेच मालक साहेब म्हटलेले असतात. तर लगेच ना इथे पृथ्वीचं भरपूर पंचिंग बॅगवर राग काढणं चाललंय. तो सगळं असं बडबडतोय काहीतरी, मला गेट आउट म्हणाले ते, असं म्हणून जोरात पंचिंग बॅगवर मारतो. आणि या वेळेला नेमकी ती पंचिंग बॅग जाऊन इकडे आरतीला लागते गालाला, आणि तिच्या हातातलं जी काही बरणी असते ना ती खाली पडते. तर आरतीची रिॲक्शन बघा कशी आहे आता पृथ्वीकडे बघून. पृथ्वी लगेच म्हणतो, ए सॉरी 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 सॉरी. आता आरती आली आणि म्हणते, डोळे काय खिशात घेऊन फिरतोस का तू? अरे काय चाललंय, तुला दिसत नाही का? इथे लोक जात असतात, येता जातात, दिसत नाहीत का तुला? तर माझ्या दरवाजात मी प्रॅक्टिस करतोय ना, तू काय गार्डन मध्ये फिरतेस, तुला दिसत नाही? असं इकडे ना पृथ्वी म्हणतो. आरती म्हणते, प्रत्येक वेळेला दरवेळी हा टोन लावायची गरजच आहे का? ठीक आहे मिस्टर पृथ्वी निंबाळकर, हे घर आहे, तालीम नाही. हे एवढं मोठं काळं धोंड असं दारात कोण टांगून ठेवतं? थोडक्यात वाचले मी, माझा कपाळ मोक्ष झाला असता नाही तर. तर लगेच पृथ्वी म्हणतो, एक सेकंड, माझी रूम आहे की नाही,
माझं घर आहे, माझी पंचिंग बॅग आहे. मला हवं ते मी करेन. तू कोण असतेस मला सांगणारी? तुला काय करायचंय? असं म्हणत इथे पृथ्वी प्रश्न विचारतो आरतीला. तर आरती म्हणते, तुला काय करायचंय म्हणे. हे काय वय आहे काय गोंडपाटाशी खेळत बसण्याचं? एवढा मोठा घोडा झालाय तरी अक्कल मात्र ना अशी 5वीच्या पोरासारखी आहे तुझी. तर लगेच काय म्हणालीस? काय म्हणालीस? 5वीचा पोरगा म्हणालीस? तर लगेच आरती म्हणते, आहेस मग तू. अरे तुझ्या एवढ्या वयाच्या मुलांनी ना काय करायला पाहिजे? अरे वडिलांच्या खांद्याला खांदे लावून चालायचं असतं. जरा फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये वगैरे मदत करायची असते. आणि तू काय करतोयस? काय करतायत आमचे छोटे मालक? इथे रूममध्ये बसलेत रिकामटेकडे आणि या पंचिंग बॅगशी ना ढिशूम ढिशूम खेळत बसलेत. तर लगेच पृथ्वी म्हणतो, तू काय समजतेस का स्वतःला? आणि माझ्या कामाविषयी बोलण्याची तुझी लायकी पण नाहीये. तुला काय करायचंय? तर लगेच आरती म्हणते, करायचंय. तुझ्या या फालतू खेळामुळे मला लागलंय आणि माझा हा लेप आहे ना तो सगळा सांडलाय तिकडे. मी सांगणार काय? मी अख्ख्या घराला ओरडून सांगणार आहे. ऐका, ऐका. तर लगेच पृथ्वी पण म्हणतो, सांग, सांग. ओरडून सांग. अगं तू कशाला ना? मीच सांगतो. रामू काका या, हिला हाकलून द्या आत्ताच्या आत्ता घरातून. असं म्हटल्यानंतर ना आरती जाऊन ना त्या तिथे खुर्चीवर बसते आणि म्हणते, दाखव ना, हाकलून दाखवच मला. तर पृथ्वी म्हणतो, आता तू जरा ना जास्तच बोलतीयस. तर प्रेक्षकांना आता आत्ताच्या आता तुला हाकलतो की नाही बघ. तर लगेच सुनीता. तर इकडे आरती म्हणते, बोलव बोलव, सगळ्यांना बोलव, कळू दे का मुलीने कसं या पंचिंग बॅगचा ना असा फटका खाल्लाय, पैलवानात गार करून टाकलाय ते कळेलच. सुनीता आली आता बरं का इथे. तर अहो आरतीताई, तुम्ही इथून चला ना, आपण आधी आनंदीताईंना भेटूया. असं म्हणत ना सुनीताताई आता आरतीला घेऊन जात आहेत. ती या दोघी गेल्यानंतर इकडे मात्र आरतीचे जे काही शब्द आहेत ते इकडे पृथ्वीच्या कानामध्ये घोळतायत. कारण ती म्हटलेली असते, तुझ्या वयाच्या मुलांनी काय करायला पाहिजे? वडिलांच्या खांद्याला खांदे लावून चालायचं असतं. हे सगळं ना त्याला आठवतंय. आता पुढे काय घडणार? जखमेवर मीठ तर चोळलं गेलंय. आता आनंदी मात्र इथे आलेली आहे हळू आपली चालत. मालक साहेब आहेत का अंदाज घेत. मालक साहेब अशी हाक मारत आनंदी येतीये. तर आता मालक साहेब म्हणतात, "हां, ये गं ये." तर प्रेक्षकांनो बघा ह्या दोघांचे पुढचे डायलॉग्स कसे असणार आहेत ते इंटरेस्टिंग असणार आहेत. तर लगेच "काय झालं गं?" असा प्रश्न विचारतायत. तर आनंदी म्हणते, "मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी मालक साहेब." तर मालक साहेब म्हणतात, "बोल की." आता प्रेक्षकांनो बघा आनंदी म्हणते, "नाही मला माहिती आहे तुमच्यात आणि छोट्या मालकांमध्ये बोललेलं तुम्हाला आवडत नाही. पण" तर लगेच ना, "हे बघ तुला जर का त्याविषयी बोलायचं असेल तर मला काहीही बोलायचं नाहीये." असं म्हणत मालक साहेब निघून जात असतात. तर आनंदी म्हणते, "मालक साहेब प्लीज एकदा ऐकून घ्या ना हो." तर लगेच ना आता आनंदी बोलायला चालू करते म्हणते, "तुम्ही पृथ्वीशी ज्या प्रकारे फॅक्टरीमध्ये बोललात ते अजिबात योग्य नव्हतं." तर लगेच हे बघ आनंदी, तो फॅक्टरीची घडी बदलायचं म्हणत होता आणि ते फॅक्टरीच्या हिताचं नाहीये, असं आता इथे युगंधर सांगतो. तर आनंदी म्हणते, "बदल हा प्रगतीचा पाया असतो मालक साहेब आणि व्यवसाय वाढण्यासाठी तर हा बदल खूप गरजेचा आहे." तर इकडे युगंधर म्हणत असतो, "हां, आहे खरं." तर आता आनंदी म्हणते, "मालक साहेब मान्य आहे की त्याने फॅक्टरीमध्ये येण्याच्या आधी तुमच्याशी बोलायला पाहिजे होतं. त्याने फॅक्टरीची शिस्त मोडली आहे. त्याच्यामुळे डिलिव्हरीज लेट झाल्या. हे सगळं मान्य आहे. पण त्याने हे सगळं काही मुद्दामून नाही केलेलं. त्याच्याकडून शिस्त नकळतपणे मोडली गेलीये. पण ना त्याच्या आयडियाज खरंच खूप चांगल्या आहेत. तुम्ही एकदा जर का शांत डोक्याने त्याच्याबरोबर ह्या सगळ्या आयडियाजबद्दल बोललात ना, तर" असं म्हणत ना आनंदी म्हणते पुढे, "त्याचं जर काही चुकत असेल तर तुम्ही त्याला हक्काने बोला. पण काय आहे ना, तुमच्या स्वतःच्या मुलाला असं फॅक्टरीतून बाहेर काढणं हे योग्य नाहीये." असं सगळं म्हणते. "तो तुमचाच मुलगा आहे मालक साहेब. एकदा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा." आता आनंदी सांगतीये पुढे, की "मालक साहेब तुमच्या या भांडणामुळे ना तर स्वर्गात समिधाताईंना किती त्रास होत असेल याचा विचार करा ना तुम्ही." तर आता मालक साहेबांना जरा पटतंय बरं का. आनंदी पुढे म्हणते, "ही तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याची ना चांगली संधी आहे." तर मालक साहेब म्हणतात, "हा झाला भावनिक भाग झाला. पण व्यवसायामध्ये भावनेला काहीही महत्त्व नसतं. व्यावसायिक दृष्टिकोन तिथे महत्त्वाचा असतो. व्यावसायिक विचार करावा लागतो." तर आनंदी लगेच म्हणते, "ठीक आहे, पण आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि बिझनेसच्या भाषेतून बोलूया." आता असं म्हटल्यानंतर आनंदी पुढे म्हणते, "आज फॅक्टरीचं प्रॉफिट हे 17% आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला माफ करा,
लहान तोंडी मोठा घास घेतीये मी. आता आनंदी जसं-जसं बिझनेसबद्दल बोलायला लागते, तसं-तसं युगंधर ना आश्चर्याने बघत राहतो. आनंदी पुढे काय-काय सांगते ते बघा. आनंदी म्हणते, "आजपर्यंत फॅक्टरीचे जितके-जितके मी हिशोब बघितलेत, जितके हिशोब मी मांडलेत, त्याच्यातनं एकच गोष्ट कळतीये, की फॅक्टरीचा इतक्या वर्षांमध्ये 1% सुद्धा प्रॉफिट झालेला नाहीये." तर लगेच युगंधर म्हणतो, "म्हणजे फॅक्टरीचा हिशोब तू करायचीस?" तर इथे आनंदी सांगते, की "हो, म्हणजे मालक साहेब फॅक्टरीच्या फाईल्स ना घरी घेऊन यायचे. त्यावेळेला मला हिशोब मांडण्यात मी मदत करायचे त्यांना. पण व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायचं झालं, तर मग आपल्या रॉ मटेरियल्सचा खर्च हा सी-ओ-जी-एसच्या अंतर्गत 55% ते 60% च्या मध्ये आहे." आणि पुढे आनंदी काय सांगते बघा, ती म्हणते, "त्याचबरोबर आपलं लेबर कॉस्ट जे काही आहे, हे आपण एकूण विक्रीच्या 12% ते 15% वर जाऊ देत नाही." आता तिसरा मुद्दा आनंदी म्हणते, "ग्रॉस प्रॉफिट हे आपलं साधारण 40% ते 45% मध्ये आहे." आणि आता चौथा मुद्दा आनंदी सांगते, "वर्किंग कॅपिटल हे अडकून असल्यामुळे आपण 60 दिवसांपेक्षा जास्त काळ माल गोडाऊनमध्ये ठेवत सुद्धा नाही." आणि हे सगळे मुद्दे ऐकल्यानंतर युगंधर म्हणतो, बघतो तिच्याकडे फक्त. आनंदी पुढे म्हणते, की "मालक साहेब, या सगळ्या जुन्या सिस्टीम्स काही फायदा देत असल्या तरी सुद्धा त्यांचे तोटे आता जास्त जाणवायला लागलेत. आणि अगदी खरं सांगायचं तर मागच्या 5 वर्षांचे हिशोब तुम्ही काढून बघा. आपण 12% ते 17% मध्येच घुटमळतोय." मालक साहेब, अहो एकूण वाढीसाठी ना हे एक वेगळं वळण येणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय, की पृथ्वीचे हे जे काही रेडीमेड साडीची जी काही आयडिया आहे, ती या फॅक्टरीसाठी नवीन वळण ठरू शकते. आता आनंदीने हे सगळं बिझनेस भाषेमध्ये पटवून दिल्यामुळं युगंधर सुद्धा इथे थोडाफार विचार करायला लागतो. तो काही बोलत नाही. पण लगेच आनंदी म्हणते, "माफ करा मालक साहेब, जर मी एका मुलाच्या वडिलांशी बोलत असते, तर इतक्या अधिकाराने बोलले नसते. पण आज मी एका बिझनेसमॅनशी बोलतीये, त्यामुळे फक्त फॅक्टरीच्या प्रॉफिटचा विचार करून बोलतीये." मालक साहेब, ऐकताय ना तुम्ही मालक साहेब? तर लगेच युगंधर म्हणतो, "हे बघ आनंदी, आत्ता जरा मला फॅक्टरीचं महत्त्वाचं काम आहे. तू जा, आपण नंतर बोलूया." तर आनंदी तरी पण हाक मारत असते, "मालक साहेब" असं म्हणून. तर इकडे युगंधर चिडून म्हणतो, "तुला सांगितलं ना आनंदी, मला एक काम आहे म्हणून, तू जा." तर आता आनंदी ना गपचूप तिकडनं बाहेर पडते. आणि ती निघून गेल्यानंतर इकडे युगंधर जरा विचार करतो. आणि विचार करत-करत त्याने काय केलंय बघा, युगंधर आपला तिथे बाजूला असलेला फोन उचलतो पटकन. आणि मग फोन उचलून शिर्केंना फोन करतो आणि म्हणतो, "हां शिर्के, आपल्या फॅक्टरीचे ना 5 वर्षाचे जे काही लेजर्स आणि बॅलन्स शीट आहेत, हे सगळे दोन्ही घेऊन घराकडे या." आता बघा प्रेक्षकांनो, आनंदीच्या बोलण्याने केवढा फरक पडला इथे. तर इकडे पृथ्वी बाबा आपले उभे आहेत. तर आता विद्याधर आला आणि म्हणतो, "अरे, असं देवारातल्या सुकलेल्या फुलासारखं तोंड का पाडून बसलायस? सगळं ठीक आहे ना व?" तर पृथ्वी तिकडनं डायरेक्ट जाऊन ना तिथल्या खुर्चीवर बसतो. आणि मग विद्याधर ना जरा असं एकदम नाटक करत म्हणतो, "हां, आलं लक्षात. फॅक्टरीत गेला होतास ना व तू? आणि आता जखमेवर कसं मीठ चोळतोय बघा." विद्याधर म्हणतो पुढे, "आणि तिथे गेल्यानंतर युगंधरनं तुझा अपमान केला असेल, होय नव्ह?" तर लगेच प्रेक्षकांनो विद्याधर पुढे म्हणतो, "जाऊ दे रे पृथ्वी, तुझा बाप आहे नव्ह, तो माणूस जरी असला ना, तरी त्याचं काळीज ना दगडाचं आहे, दगडाचं. मी तुला काय सांगितलं होतं, की तिथे जाऊन शिर्केला भेट. तू जर का तिथे जाऊन दादाला भेटणार हे मला आधी माहिती असतं ना, तर मी तुला जाऊच दिला नसता. कारण मला माहिती आहे, की तिथे जाऊन तुझा फक्त अपमानच होणार आहे. काही फायदा होणार नाहीये. तुझ्या बापाचा स्वभाव मला माहिती आहे रे." असं म्हणत ना विद्याधर विष घालवायचा प्रयत्न करतोय. आणि पुढे म्हणतोय, "तो आयुष्यात कधीच दुसऱ्या कुणाला मोठा होऊ देत नाही. अरे, आम्ही दोघं तर भाऊ, एकाच आईच्या पोटाला जन्माला आलेलो आहोत आम्ही. पण तरी सुद्धा आयुष्यात मला त्यानं कधीच पुढे येऊ दिलेलं नाही. तसा तो तुला कधीच मान वर करू देणार नाही. अरे, हा माणूस खूप वेगळा आहे रे. अरे, त्याला सतत भीती असते, की कोणीतरी येईल आणि माझी गादी खेचून घेऊन जाईल. एक म्हणून तो स्वतःचा सख्खा पोरगा का असेना, असा तो विचार करतोय." असं म्हणतो. तर ना पृथ्वी निघून जात असतो सगळं ऐकून. तर विद्याधर लगेच म्हणतो, "अरे पृथ्वी थांब. हे बघ, काय आहे ना, तुझा जो काही बिझनेस प्लॅन आहे ना, तो तू मला सांग. तुझ्या बिझनेस प्लॅनसाठी साडीच्या बिझनेस प्लॅनसाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी तुला देतो. तू फक्त बोल तुला किती पैसे पाहिजेत ते. तू नुसता आकडा बोल."
असं विद्याधर इथे पृथ्वीला सांगतो आणि पृथ्वी विचारात पडलाय. तर इकडे आनंदी आता किचनमध्ये येते आणि "आनंदीताई, अहो मालक साहेबांनी ऐकलं का हो तुमचं? काय म्हणाले ते?" तर लगेच सुनीता विचारते असे, तर लगेच आनंदी म्हणते, "मालक साहेबांनी सगळं ऐकून तर घेतलेलं आहे, पण ते काही बोलले नाहीत. उलट मला रूममधनं ना बाहेर जायला सांगितलंय. मला ना आता जास्तच टेन्शन यायला लागलं या सगळ्याचं." असं बोलणं चालू असतं तोपर्यंत "मालक साहेब तुम्ही? मी बाहेर आहे," असं म्हणत सांगून सुनीता तिकडनं बाहेर जाते. तर ती निघून गेल्यानंतर "मालक साहेब, अहो तुम्हाला काही हवं होतं का? काही काम आहे का?" असं आनंदी विचारते. तर लगेच युगंधर म्हणतो, "हां, म्हणजे थोडं काम होतं." तर लगेच आनंदी म्हणते, "बोला ना, काही हवंय का तुम्हाला? चहा, कॉफी वगैरे?" तर लगेच युगंधर म्हणतो, "नाही, नाही, ते काही नकोय मला, चहा, कॉफी नकोय." मग आनंदी विचारते, "मग?" तर आता युगंधर म्हणतो, "ते मी." आनंदी अंदाज घेते नेमकं काय आहे तर लगेच इकडे आनंदीला युगंधर काय म्हणतो बघा, "पृथ्वीराज निंबाळकरला ना मला फोन लावायला सांग," असं म्हणून सांगितल्यानंतर इथे आनंदी हसतीये बरं का जराशी आणि आनंदीला पुढे म्हणतो युगंधर, की त्याच्याशी त्या बिझनेस आयडियाबद्दल, त्याच्या बिझनेस प्लॅनबद्दल मला बोलायचं आहे. तर हे ऐकून ना आनंदी खरंच खूप खुश झाली. म्हणजे तिच्या समजावण्याचा परिणाम झालाय. पण एवढं सांगून मालक साहेब जात असतात. तेवढ्यात आनंदी म्हणते, "मी कशाला सांगू त्याला फोन करायला? मी काय तुमची मॅनेजर आहे का?" असं विचारते आणि ती म्हणते, "तुम्ही करा स्वतः फोन." तर लगेच युगंधर म्हणतो, "मी त्याचा बाप आहे आणि या फॅक्टरीचा मालक आहे मालक. मालक कधी फोन करत नसतो." तर लगेच आनंदी म्हणते, "हो का? मग जेव्हा त्यांना फॅक्टरीतून त्यांना डाफरलं होतं, तेव्हा एक बाप म्हणून डाफरलं होतं की बॉस म्हणून डाफरलं होतं? आता बाप म्हणून करा फोन." असा असं लगेच नाही तर आनंदी म्हणते आणि पुढे सांगते, "आणि हो, फोन केल्यानंतर ना सॉरी पण बोला." तर लगेच युगंधर म्हणतो, "सॉरी? मी बोलायचं?" तर आनंदी म्हणते, की "हो." पण युगंधर म्हणतो इथे, की युगंधर निंबाळकरच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्द नसतो. त्याच्यावर आनंदी काय उत्तर देते? आनंदी म्हणते, "मग तुमची डिक्शनरी ना अपडेट करा." तर लगेच युगंधर विचारतो, "म्हणजे?" तर आनंदी म्हणते, की "तुमची डिक्शनरी आहे ना, ती सुधारा जरा. आता बघा पुढे त्याच्यात सॉरी हा शब्द ॲड करा." असं म्हणते. तर युगंधर म्हणतो, "माझ्या माझ्या मुलाला मी सॉरी म्हणू?" तर लगेच आनंदी म्हणते, की "हो, सॉरी म्हणण्याने कोणी काही कमी होत नाही आणि तुमचाच मुलगा आहे ना तो." आता प्रेक्षकांनो, आता आनंदी अशी समजावते आणि म्हणते, "चला, चला, करा, करा, फोन करा. मी इथेच आहे." असं पण सांगते बरं का. तर युगंधर जरा विचार करतो, आता काय करायचं? कमाल आहे या बाईची. बाहेर सगळीकडे माझी हुकूमशाही चालते आणि हिची हुकूमशाही चालायला लागली आहे, असा इकडे ना डायलॉग मारलाय बरं का. तर लगेच आनंदी म्हणते, लावा, लावा, फोन लावा." तर युगंधर म्हणतो, "हो, लावतोय." तर लगेच इथे आनंदी म्हणते, "थँक देवा. आता पृथ्वी खूप खुश होईल." तर आता बघा प्रेक्षकांनो, पृथ्वीचा इकडे फोन वाजतोय आणि तो फोनवर ना नाव वाजतो बरं का. इकडे युगंधर निंबाळकर असं लिहिलेलं नाव पडतंय. तो फोन कट करतो बरं का. पृथ्वी पण किती शहाणा दाखवलाय. पृथ्वीने फोन कट केलाय आपला पहिला. तर लगेच आनंदी परत म्हणते, "लावा, लावा, फोन लावा." आता पृथ्वीने फोन पहिला कट केल्यानंतर इकडे युगंधर परत एकदा फोन लावतो. आता प्रेक्षकांनो, युगंधर जरा विचारात पडलाय बरं का. परत एकदा फोन आलेला बघून आणि आता काय शिल्लक आहे बोलायचं? का फोन केलाय? असा प्रश्न युगंधरच्या फोननंतर पृथ्वीला पडलेला आहे. आता जरा डोकं शांत ठेवून ना इकडे पृथ्वी फोन उचलतो आणि आता "बोला, मिस्टर युगंधर निंबाळकर, बोला. कशासाठी फोन केलाय तुम्ही? फॅक्टरीत झाला तेवढा अपमान कमी नव्हता का? की अजून काही बोलायचं शिल्लक राहिलंय, अजून काही बाहेर काढायचंय?" तर लगेच प्रेक्षकांनो इकडे ना युगंधर म्हणतो, "हे बघ पृथ्वी, आज दुपारी फॅक्टरीमध्ये जे काही झालं ना, ते तू मनाला लावून घेऊ नकोस. ते तू विसरून जा." असं इकडे युगंधर म्हणतायत बघा आणि मग पुढे म्हणतात, "मला तुझा जो काही बिझनेस प्लॅन आहे ना, तो बिझनेस प्लॅन रेडीमेड साड्यांचा, त्याच्याविषयी बोलायचं आहे. मला सगळं बोलायचं, ऐकून घ्यायचंय." तर इकडे ना पृथ्वी म्हणतो, "काय?" तर युगंधर म्हणतो, "तुला 2 दिवसाचा वेळ देतो. तुला जी काही तयारी करायची आहे, तुला जे काही प्रेझेंटेशन तयार करायचंय, जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचेत, ते सगळे तू 2 दिवसामध्ये तयार कर आणि मग तू मला येऊन भेट माझ्या केबिनमध्ये." आणि हे सगळं ऐकून आनंदी हसतीये. तर लगेच युगंधर पुढे म्हणतो, "आपण एकदा शांतपणाने बसून जे काही असेल ते बोलूया. या नवीन प्लॅनबद्दल आपण डिस्कशन करूया. तुझा हा जो
जो काही नवीन बिझनेस प्लॅन आहे, तो जर का फॅक्टरीसाठी महत्त्वाचा ठरणार असेल, म्हणजे चांगला ठरणार असेल, तर आपण त्याच्यावर नक्की प्रयत्न करू. आपण चर्चा करूया, असं इथे युगंधर सांगतो. तर पृथ्वी म्हणते, की म्हणतो, की हो, हो." आणि फोन तोपर्यंत ठेवणार असणार. तोपर्यंत इकडे आनंदी हळूच सांगते, "सॉरी म्हणा, सॉरी म्हणा." तर प्रेक्षकांनो इकडे ना युगंधर आनंदीकडे बघतो आणि म्हणतो, की आता बघा कसं बोलतो आणि हो, पृथ्वी अ, आज ना दुपारी फॅक्टरीमध्ये कामगारांसमोर मी तुला जे काही बोललो ना, ते त्याबद्दल असा अडकतो त्याबद्दल अडकून असं बोलत असतो, तर आनंदी तिकडनं "बोला, बोला" असं म्हणत असते. तर लगेच युगंधर म्हणतो, "त्याबद्दल सॉरी" असं पटकन म्हणतो बरं का. तर लगेच पृथ्वी हसतो आणि म्हणतो, "काय, काय म्हणालात तुम्ही? तर तुला काही पोहोचलं नाही का मी काय म्हटलं ते?" असं इकडे युगंधर चिडून बोलत असतो. तर आनंदी परत म्हणते, "अहो मालक साहेब." तर लगेच आता मालक साहेब म्हणजेच युगंधर कसे म्हणतात बघा, "सॉरी म्हटलं ते पोहोचलं ना तुला?" असं म्हणजे तिरकं विचारतात. तर लगेच इकडे पृथ्वी हां, पोहोचलं असं म्हणतो आणि तो ठेवतो. त्याला विश्वास बसत नाहीये, की चक्क मालक साहेबांनी सॉरी म्हटलंय त्याला. आणि आता प्रेक्षकांनो, पृथ्वी काय म्हणतो बघा इथे, "मिस्टर युगंधर निंबाळकर सॉरी म्हणाले? ज्या माणसाने कधीच कुणासमोर मान झुकवली नाही, तो माणूस माफी मागतोय?" प्रेक्षकांनो, हा एक प्रकारे धक्काच होता बरं का या पृथ्वीसाठी. आणि त्याला जे काही युगंधर बोललाय ते ऐकून बरं वाटलंय. जो काही त्याचा राग असा धुमसत होता ना, तो आता जरा शांत झालाय. तर इकडे युगंधर विचारतो आनंदीला, "झालं समाधान?" तर आनंदी म्हणते, की "थँक मालक साहेब. माझे आबा ना नेहमी म्हणतात, की जगातल्या सगळ्या कुलपांची चावी असते. फक्त ती ना योग्य वेळेला वापरता आली पाहिजे." तर ह्या वाक्यावर मालक साहेब बघतात आनंदीकडे. आनंदी पुढे म्हणते, "आज तुम्ही छोट्या मालकांना फोन करून खूप मोठी गोष्ट केली आहे." तर लगेच प्रेक्षकांनो युगंधर इथे म्हणतो, "खरं तर आज तुला ना मी म्हणायला हवं. तुझ्यामुळे मी आणि माझा मुलगा दोघं एकत्र येणार आहोत. एकत्र मिळून काम करणार आहोत. एकत्र वेळ घालवणार आहोत. जे निंबाळकरांच्या घरामध्ये आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. पण तुझ्यामुळे ते आता इथून पुढे घडतंय. या सगळ्याचं श्रेय तुला जातं." असं इकडे ना युगंधर म्हणतो आनंदीला आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तर लगेच ना "शिर्के, काय काम झालं का?" असं विचारतो युगंधर आणि म्हणतो, "ठीक आहे की आलो बाहेर." आता प्रेक्षकांनो कसलं काम ते कळेल तुम्हाला. युगंधरला दिसतं तेवढ्यात तिकडे, की विद्याधर आपली छत्री-बित्री अशी घेऊन ना बाहेर चाललाय. तर युगंधर परत इकडे आनंदीकडे बघून म्हणतो, की "आनंदी, चला तुम्हाला ना तुमचं दिवाळी गिफ्ट दाखवतो चला." आता आनंदी म्हणते, "दिवाळी गिफ्ट आत्ता?" तर लगेच युगंधर म्हणतो, की "हो, चला." तर आता दोघं जण दिवाळी गिफ्ट दाखवतो असं म्हणत ना आनंदीला आता युगंधर इकडे बाहेर घेऊन गेलाय. तर प्रेक्षकांनो बघा, इकडे विद्याधर जो काही आहे तो असा आय-टीमध्ये अगदी स्टाईल मारत ना गाडीच्या समोर येऊन उभा राहतोय आणि तेवढ्यात काय होतंय बघा, गाडीच्या जवळ जाऊन दरवाजा उघडणार, तेवढ्यात इथे गाडीचा ब्लास्ट झालेला दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि इतका जबरदस्त ब्लास्ट आहे, त्याचा आवाज ऐकून ना इकडे आनंदी घाबरते आणि युगंधरच्या जरा कमी अशी जवळ आल्यासारखी करते. आणि ब्लास्ट तुम्ही बघा कसा एडिट केलाय तो. आणि तिथे खाली पाटी दाखवली की शूटिंग दरम्यान कोणाला त्रास झालेला नाहीये. सर्व आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे. पण ना विद्याधर असा की नाही चमकलाय आणि गाडीकडे वगैरे बघतोय तो. आणि आता असं ना गाडीकडे बघून तो सुद्धा शॉक झालाय की एकदम हे काय झालंय? प्रेक्षकांनो, हे नेमकं काय झालंय ते कळेल उद्याच्या भागात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एपिसोड शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. कारण उद्याचा भाग सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. विद्याधरची कुकर ब्लास्टची जी चाल आहे ती इकडे युगंधरला समजली आणि युगंधर इथे म्हणतो, की यापुढे आनंदीच्या सावलीला सुद्धा धक्का लावायचा नाही. पण विद्याधर मात्र काहीतरी नवीनच खेळी खेळणार आहे आणि तो पोलीस वगैरे बोलवणार आहे. आणि उद्याच्या भागामध्ये विद्याधर पोलिसांच्या तावडीत ऐकेल का युगंधरला पोलीस पकडून नेतील? नेमकं काय घडणार ते बघत राहा. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट सुद्धा करा छान-छान. त्यामुळे नक्कीच मोटिव्हेशन मिळेल. बघत राहा आनंदी.